पुढचा क्वेश्चन आपल्याला बोलतोय ऑन अन ॲव्हरेज बॉक्स कंटेनिंग 10 आर्टिकल. बॉक्स कंटेनिंग एक बॉक्समध्ये 10 आर्टिकल आहेत. इज लाईकली टू हॅव 2 डिफेक्टिव्ह. एका बॉक्समध्ये 10 आर्टिकल आहेत. आर्टिकल म्हणजे 10 पेन आहेत बाबा. त्याच्यापैकी 2 खराब निघत आहेत. 10 पैकी 2. म्हणजे मला सांगा प्रोबॅबिलिटी किती आहे रे? 2/10. अरे तुम्हाला 10 पैकी 2 मार्क पडल्यावर मॅडम कशी लिहून देते? 2/10. बरोबर की नाही? तर P 2/10 आहे. मग Q किती असणार बाळांनो? Q किती येणार? 8/10. किती? 8/10. P 2/10 आहे तर Q किती असणार? 8/10. वाचा. इफ वी कन्सिडर कन्साइनमेंट ऑफ 100 बॉक्स. तुमच्याकडे किती बॉक्सेस पडलेत? 100 बॉक्स. हाऊ मेनी ऑफ देम एक्सपेक्टेड टू हॅव 3 ऑर लेस डिफेक्टिव्ह. तर त्यांनी काय म्हणले, त्या बॉक्समध्ये 3 किंवा 3पेक्षा कमी 3 किंवा 3पेक्षा कमी डिफेक्टिव्ह निघायचे चान्स किती? ते 100 बॉक्स आहेत ना. हां, मग किती असे बॉक्स आहेत बाबा? मी काय म्हणतोय, एका बॉक्समध्ये 10 पेन आहे. एक बॉक्समध्ये 10 पेन. त्या 10 पेनांमध्ये चान्स काय, म्हणजे 10 पेनामध्ये 2 पेनं खराब व्हायचे चान्स आहेत. पण असे 100 बॉक्स पडले तुमच्यासमोर. ते असे किती बॉक्स आहे याच्यामध्ये ज्याच्यात 3 किंवा 3पेक्षा कमी पेनं खराब येतं? तुम्हाला काही वांग कळालं नाही. काय बोलतोय हे बघा. एक बॉक्समध्ये 10 आर्टिकल आहेत. 10 पैकी 2 खराब आहेत. ओके का? एका बॉक्समध्ये. पण असे 100 बॉक्स पडलेत ना रे. मग या 100 बॉक्समध्ये असे किती बॉक्स आहेत की ज्याच्यामध्ये 3 किंवा 3पेक्षा कमी पेनं खराब आहेत? असे तुम्ही नंबर ऑफ बॉक्स काढायचे. ठीक आहे. तो दिलेल्या उदाहरणामध्ये आपण एका बॉक्सचा विचार करू. एका बॉक्समध्ये टोटल नंबर किती येतं बाळांनो? 10. प्रॉबॅबिलिटी किती आहे? 2/10. Q किती आहे? 8/10. ठीक आहे. तो आता मला सांगा, तुम्हाला काय म्हणले? 3 किंवा 3पेक्षा कमी. तर याचा अर्थ असा होतो P R लेस दॅन ऑर इक्वल टू 3. समजलं का? लेस दॅन ऑर इक्वल टू 3. मग मला याचा कसा विषय करणार तुम्ही? P R इज इक्वल टू 0, P R इज इक्वल टू 1, P R इज इक्वल टू 2, P R इज इक्वल टू 3. समजतं का नाही? 4 आहेत मग. लेस दॅन ऑर इक्वल टू 3. समजते का? मग आता एवढा मोठा विषय आपल्याला करता येत नाही. मग आपण काय करतो? समेशनमध्ये जातो. कुठं जातो? समेशन ऑफ R इज इक्वल टू 0 टू R इज इक्वल टू 3. ठीक आहे ना? NCR. N किती आहे? किती एका बॉक्समध्ये किती आहेत? 10. तो 10. C किती पाहिजे तुम्हाला? R. कळलं का? जेव्हा तुम्ही याच्यात टाकणार तर R टाकणार ना. हां. P किती आहे? 2/10 रेस टू पॉवर R. Q किती आहे? 8/10 रेस टू पॉवर N मायनस R. N म्हणजे बाळांनो 10 मायनस R. हे तुम्ही टाकून द्या, तुम्हाला उत्तर भेटून जाईल. तुम्ही टाकून द्या, तुम्हाला उत्तर भेटून. मग करा हिशोब. मग कसं करणार? ऑन केला. इथे गेलो मी. शिफ्ट समेशन. काय दिलं रे? 10. हे काय 10? C म्हणजे वाटते शिफ्ट C. R किती आहे? R मला माहीत नाही. अल्फा X. बरं का? हां, पुढे जाऊ आपण. इंटू ब्रॅकेटमध्ये किती आहे? इथं आहे 2/10. तर 2/10. पुढे चालू. रेस टू पॉवर किती आहे? रेस टू पॉवर अल्फा X. पुढे गेलो. इंटू ब्रॅकेटमध्ये टाकलं. किती आहे? 8/10. तो 8/10. 8/10. रेस टू पॉवर किती आहे? रेस टू पॉवर 10 मायनस R. 10 मायनस R. R म्हणजे अल्फा X. पुढे काय आता? पुढे आपल्याकडे 0 टू 3 आहे. तो 0 टू 3 म्हणल्यावरती किती? हे 3. उत्तर येऊन जाईल तुमचं. ही झाली प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग R लेस दॅन ऑर इक्वल टू 3. किती आलं बाळांनो? 0.87. ही एका डबड्यामध्ये 3पेक्षा कमी 3 किंवा 3पेक्षा कमी निघायचे चान्स किती? एवढे एका डबड्यामध्ये. पण टोटल बॉक्स किती तुमच्याकडे? 100. तो टोटल बॉक्स काढायचे किती येईल? N इंटू P. टोटल बॉक्स किती आहेत? 100. याची प्रॉबिलिटी किती? 0.8791. बाळा उत्तर किती येईल? 87.91%. 87.91%. ही झाली तुमची टोटल बॉक्स. सॉरी टक्के नाही, बॉक्स आहेत ना ते. बॉक्स आहेत ना, टक्के कसं काय म्हणताय तुम्ही? 87.91 म्हणजे 88 बॉक्सेस. 88 बॉक्सेस असे आहेत ज्याच्यामध्ये 3 किंवा 3पेक्षा कमी पेनं खराब 100% आहेत. अलग लक्षात. तो त्याचं उत्तर आहे. अलग लक्षात.